नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. शेवगाव शहरामध्ये अतिक्रमण काढायची मोहीम चालू आहे नगर परिषदेतर्फे. हे आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. बस स्टँडजवळचा हा जो रोड आहे, नगर रोड, तिथं या बाजारपेठेमधल्या या सगळ्या दुकाने काढण्यात येत आहे अशा पद्धतीने. गेल्या 4-5 दिवसापासून शेवगाव शहरामध्ये जे काही टपरीधारक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम नगर परिषद या ठिकाणी करत आहे. गेली 4 दिवसापासून आम्ही तहसील कार्यालयासमोर टपरीधारक आणि बाकीच्या विविध सामाजिक संघटना, पक्षाचे कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसलो, आज शेवगाव बंदचं आवाहन केलं. आम्हाला अपेक्षा होती की प्रशासनानं चर्चेला आलं पाहिजे, या लोकांचं पुनर्वसन कसं करू असा प्लॅन आम्हाला दाखवायला पाहिजे होता. परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्लॅन नाही. फक्त गरिबांची अतिक्रमणं काढा, JCB चालवा, बुलडोझर चालवा आणि त्यांना उद्ध्वस्त करा. याच्या पलीकडे या नगर परिषदेकडे आणि तिथं जे काही निवडून जाऊन जे काही शेपटं घालून बसलेत नगरसेवक गप, त्यांच्याकडे कोणताही प्लॅन नाही आहे. या निमित्तानं मी आवाहन करतो नगर परिषदेच्या CEOना की जी काय अतिक्रमण काढण्याची मोहीम तुम्ही सुरू केलेली आहे ती मोहीम शेवटपर्यंत राबवा. कारण या शहरामध्ये नगर परिषदेच्या भूखंडांवरती मोठमोठ्या लोकांनी वर्षानुवर्षेपासून अतिक्रमण करून ती ताब्यात घेतलेली आहे. तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही आम्हाला कोर्टाची भीती दाखवतात. तुम्ही जर नाही काढले तर पुन्हा तुम्हाला कोर्टामध्ये ओढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही ते ओढणार आहोत. मी या निमित्तानं शेवगावकरांना आव्हान करतो की तुमच्याकडे जर काही माहिती असेल, एखाद्या धनदांडग्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, सत्ता भोगणाऱ्यांनी, एखाद्या गुंडांनी दादागिरीने, दडपशाहीने, गुंडांच्या जोरावरती जर भूखंडावरती अतिक्रमण केलेलं असेल शासकीय जागेवरती तर आमच्याकडे माहिती द्या. आम्ही त्याचं अतिक्रमण मुळासकट काढायला या CEOना भाग पाडू. अशा पद्धतीचा या ठिकाणी आव्हान CEOला देतो. आणि या टपरीधारकांचं पुनर्वसन तुम्ही कसं करता, जर करणार असाल तर आता सगळ्यांनी जी भूमिका घेतली की 8 दिवस आम्ही शांत राहू, तुमच्याकडून प्रतिसाद आला नाही तर आमच्या लेकरा बाळा सगट, प्रपंचा कुटुंबासगट आम्ही छोट्या छोट्या टपऱ्या घेऊन त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आमच्या उदरनिर्वाहासाठी बसू, हा इशारा समजा. आजचा जो बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला, हा बंद ज्या गरीब लोकांच्या टपऱ्या काढण्यात आलेल्या आहेत त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं याच्याकरता आजचा बंद आहे. आणि या बंदला खरं म्हणजे नगरपालिकेचे CEO आणि संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. निवडून आलेले पदाधिकारी यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. आणि ज्यांची दुकानं टपऱ्या काढल्या त्यांच्याशी बोलून त्यांचं योग्य पुनर्वसन कसं करणार याची चर्चा करायला पाहिजे होती. परंतु ते कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही. त्यामुळं सर्वप्रथम मी नगरपालिका प्रशासन, निवडून आलेले सर्व पदाधिकारी यांचा आम्ही सगळ्या टपरीधारकांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी जे टपरीधारक आहेत, या टपरीधारकाला खरं म्हणजे स्टँडच्या परिसरामध्ये जे मुख्य रस्ते असतात या रस्त्याच्या कडेलाच दुकानं चालतात. दुकानं त्याच्याशिवाय चालत नाहीत. म्हणून सध्या जे अतिक्रमणं त्यांच्या भाषेत जे होते खरं म्हणजे अतिक्रमण नव्हते, ते 50 वर्षापासून आहेत. खरं म्हणजे असं कायदा सांगतो एक 10-12 वर्ष एखादा माणूस जर ते रहिवास करत असेल तर त्याला ती जागा तिथे द्यायला पाहिजे, त्याच्या मालकीची करायला पाहिजे. आणि इथं माहिती आहे की नगरपालिकेने ग्रामपंचायतपासून या लोकांकडून रोज 10, 20, 30 रुपये त्या टपरीचं भाडंसुद्धा आत्तापर्यंत वसूल केलेलं आहे. मग ग्रामपंचायत जर त्यांच्याकडून अशा पद्धतीनं टॅक्स वसूल करू नये, त्यांच्या टपऱ्या अचानक काढल्या जातात. खरं म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे की कुठं लाव टपरी, जागा कमी कर, असं करून ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. लोकांचे संसार या ठिकाणी उघड्यावर पाडणं हे नगरपालिकेनं अत्यंत गैरकृत्य केलेलं आहे, बेकायदेशीरपणे केलेलं आहे. जे कारण सांगून केलं, कारण म्हणजे ठराविक जागेकरता न्यायालयाचा जर एखादा आदेश असेल ठराविक जागेकरता असतो, ते संपूर्ण गावाला विठ्ठे धरायचं कारण नाही. ठराविक एक 4-5 जागेचा प्रश्न होता. त्या जागा सोडून बाकीचं अतिक्रमण काढण्याची कुठली परिस्थिती नसताना सुद्धा या CEO मॅडमने मनमानी पद्धतीनं बेकायदेशीरपणे
अनाधिकाऱ्याने आणि हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी कारभार जो चालवलेला आहे आणि या कारभाराला निवडून आलेले लोकसुद्धा प्रतिसाद देतात, ही खरं म्हणजे दुर्दैवी बाब आहे. म्हणून आता ज्या लोकांचं टपऱ्या या ठिकाणी काढण्यात आल्या, संसार उघड्यावर पडलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन नगरपालिकेने कशा पद्धतीनं करावं याचं 8 दिवसात या ठिकाणी आम्हाला सांगावं. नाहीतर आम्ही ठरल्याप्रमाणे सर्व टपरीधारक त्यांच्या मुलाबाळासह कुटुंबासह आहे त्या जागेवर त्या ठिकाणी पहिले जिथून काढलं तिथंच त्या ठिकाणी पुनर्वसन स्वतःहून करून घेतील, अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत. आज आम्ही सर्वपक्षीय शेवगाव बचाव कृती समितीने या ठिकाणी बंदचं आयोजन केलं होतं आणि ते नगर परिषदेचं प्रशासन, महाराष्ट्र सरकार आणि हे नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या विरोधात हे बंद पुकारलेला होता. आज तो बंद व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन त्यांची दुकानं बंद ठेवून हा यशस्वी केलेला आहे. परंतु यापुढं आता रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष नितीन मगर या वतीने मी आज शेवगाव बंद या हाकेला जाहीर पाठिंबा देतो व जाहीर निषेध करतो. व छोट्याला जे व्यापारी आहेत, फळावाले, नारळावाले, गाड्यावाले, टपरीवाले यांना घंटागाडी आणि जे मोठाले व्यापारी आहेत, पैशा पाण्यावाले आहेत, त्यांची 21 दिवसाची मुदत त्यांना. आणि काय खेळ चालला आहे, काळा बाजार चालला, हुकुमशाही चाललंय काही. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, शेवगाव बांधवांना फक्त न्याय मिळाला पाहिजे, बस माझं एवढंच म्हणणं आहे. एवढं बोलून माझं बोलणं थांबतं. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.